विष्णुदास कसे आहेत? तर याचं सरळ उत्तर आहे जसा विष्णू आहे तसे. विष्णुदास कसे आहेत? जसा विष्णू आहे तसे. त्याचं कारण जो व्यक्ती ज्या वस्तू व्यक्ती पदार्थाचं ध्यान चिंतन मनन करील ठीक त्या अनुरूप त्याची अंतःकरण वृत्ती बनल्या जाते. काय मग कोणती वस्तू व्यक्ती पदार्थ असो ध्यान म्हणा चिंतन म्हणा मनन म्हणा ज्या वेळेला केल्या जाते त्यावेळेला अंतःकरण त्या वस्तू व्यक्ती पदार्थाचा आकार धारण करीत असते. विष्णुदास विष्णूचं ध्यान चिंतन मनन करत असल्यामुळं विष्णुदास कसे जसा विष्णू आहे तसे. जग जाहीर आहे तुकोबर आहे सांग. जया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय त्याचे मन तेची होय त्याचे मन तेची होय त्याचे मन. जया चित्ती ज्याचे जया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय त्याचे मन. ज्याच्या अंतःकरणात ज्याचं ध्यान आहे त्या वस्तू व्यक्ती पदार्थानुरूप अंतःकरण किंबहुना मन बनल्या जात आहे. आणि म्हणून विष्णुदास विष्णूचं ध्यान चिंतन मनन करत असल्यामुळं विष्णू अनुरूप विष्णुदास बनल्या जातात. म्हणून विष्णुदास कसे जसा विष्णू आहे तसे तसे. तुकोबारांनी दृष्टांत दिलाय. तुका मनी आळी जीवे नुरेची वेगळी. आळी त्या कुंभारणीचं चिंतन करते. गान्नीची बहीण कुंभारी त्या कुंभारणीचं चिंतन करते. कोण? आळी. तोती गवतावर आळी असती ना जीसीबी मशनी सारखी चलते. पुढचं तोंड टेकलं की मागची हाऊजिंग उचलणार अशी हुटाडासारखी चलत राहते. ती आळी ती कुंभारीने आपल्या घरट्यात घेऊन येते. आळीची भेट झाल्याबरोबर पहिला ठणका द्या. आता गान्नीची थोरली बहीण आहे कुंभारी. थोरली म्हणण्याच कारण झडप असती महाराज. गांधीनं गोड पूर्ण असत. गान्नीचा परिचय परिचय आहे का नाही? मग गान्नीचा जर इतका फणका खतरनाक आहे तर तिची थोरली बहीण म्हणल्यावर तिचा कवळा आहे. फणका लागल्याबरोबर नाजूक अंगाला अगदी ठुळ गुठुळ होऊन बसती आळी. व्याकुळ होती महाराज. 10 होतो साऱ्या अंगाचा विषाणू. तिला घरट्यात नेऊन ठेवती. थोडा 10 शांत झाला की आळी हळूच तोंड बाहेर काढाय बघणार. बाहेर निघायला तोंड काढलं की कुंभारीने डबल फणका द्या. डबल जर कुंभारणीचा फटका बसला मग मात्र आळीच्या डोक्यात एकच फॅड असते. कोणतं? काय? कधी येते की कधी फटका मारते. सारखं चिंतन आळी कुणाच करते? कुंभारणीच. त्याचा परिणाम अति चिंतन केल्याचा परिणाम त्या आळीला कुंभारणी सारखीच पंख फुटतात आणि पूर्ण शरीर कुंभारणी सारखं बनतं. 100% 99 नाही. म्हणून आपतत्व जाये पालटोनी पालटोनी आपतत्व जाये पालटोनी पालटोनी आपतत्व जाये पालटोनी पालटोनी आपतत्व जाये पालटोनी. भिमुर्टीच्या ध्यासे भिमुर्टीचा होय
आपदाय पालटोने आपे आपदाय पालटोने आपे आपदाय पालटोने. त्या कुंभारणीला काय म्हणतात? भिंगुरटी शब्द. अर्थ भिंगुरटीच्या ध्यासे भिंगुरटीच होय अन आपे आप जाय पालटून. आपोआप पलटी होते पूर्ण शरीरच. कशाची ताकद आहे? चिंतनाची ताकद, ध्यानाची ताकद. तद्वत जनाबाई महाराज सांग ध्यानी धाता पंढरी राया मना सहित पालटे काया मना सहित पालटे काया मना सहित पालटे काया धाता पंढरी राया मना सहित पालटे काया मना सहित पालटे काया मना सहित पालटे काया. ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काया. ही ध्यानाची, चिंतनाची, मननाची ताकद आहे. म्हणून विष्णुदास कसे विष्णूचं ध्यान चिंतन मनन करत असल्यामुळं जसा विष्णू आहे तशी. आता विष्णुदास कळाले. विष्णुदास कसे आहेत मग? जसा विष्णू तशी. आता विष्णू कसा आहे? विष्णू असा आहे. कसा? असा तसा कसाच नाही. काय? असा तसा कसाच नाही. रंग नहीं रूप नहीं कहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं कहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण निराकार निर्गुण तू ही रघुराया तू ही रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. कबीरदास महाराज सांगतात रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुही रघुराया. विष्णू कसा आहे? असा तसा कसाच नाही. निळोबर आहे सांगतात. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना. स्वरूप सुंदर ना आंधळा देखना. कैची जीव शिवतयासी भावना. अंतोची आला या नंदाची या अंगना. नव्हता गाव शिव पहिला याशी काही. आणि नाम रूपाशी तू आधीची ठावना. काय म्हणती वैकुंठ ते कालची झाले बाई. आणि कैची क्षीरसागर ना शेषशायी. म्हणजे विष्णू कसा आहे मग? कसा आहे? असा तसा कसाच नाही. नाही रूप वर्ण गुण जेते जेते नाही रूप वर्ण गुण जेते गुण जेते नाही रूप वर्ण गुण जेते गुण जेते नाही रूप वर्ण गुण जेते. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण
सत्य ज्ञानानंत गगनाची प्रावण नाही रूप वर्ण गुण तेथे. कसं आहे विष्णू कसा आहे मग असा तसा कसाच ना. मग नेमका कसा आहे असा आहे. कसा ज्याला जसा पाहिजे तसा. कसा आहे विष्णू कसा आहे आणि ज्याला जसा पाहिजे तसा आहे. शत्रुत्वाची भावना केली त्याच्यासाठी शत्रू आहे. मित्रत्वाची भावना केली मित्र आहे. तुम्ही माझ्या ठाई भाव जैसा धरा. माझ्या ठाई भाव जैसा धरा. तुम्ही माझ्या ठाई भाव जैसा धरा. तुम्ही माझ्या ठाई भाव जैसा धरा. पैसाच मी खरा तैसाच मी खरा तुम्हाला. तैसाच मी खरा तुम्हाला. बाळक्रीडेतली तुकोबारायांची भाषा. भगवान म्हणतात तुम्ही माझ्या ठाई भाव जैसा धरा तैसाच मी खरा तुम्हाला. आपण त्याच्या ठिकाणी जसल्या भावना ठेवल्या तसलाच होतो. जैसा केला तैसा होय पावे सोय धरोनी. भावे जैसा तैसा हरी एक हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. हरीची दासा हरी दाहिनी हरीची दासा हरी दाहिनी हरीची दासा हरी दाहिनी दिशा. हरीची दासा हरी दाहिनी भावे जैसा तैसा हरी एक हरी भावे जैसा तैसा हरी एक हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. हरीची दासा हरी दाही दिशा. हरी एकच पण भावे जैसा तैसा. जशा भावना ठेवल्यात तसा बनतो. काय ज्याने ज्याने जैशी ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. किंवा जया चित्ती जैसा भाव दया जवळी तैसा देव. दया जवळी तैसा देव. दया जवळी तैसा देव. दया चित्ती जैसा भाव दया जवळी तैसा देव. दया जवळी तैसा देव. दया जवळी तैसा देव. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. मन विष्णू कसा विष्णू कसा ज्याला जसा पाहिजे तसा असं आहे. म्हणजे आपण त्याच्या ठिकाणी ज्या बी भावना करू जशी बी भावना करू तो तसाच आकार धारण करतो.
काय मग विष्णू कसा, याचं उत्तर एकच आहे, ज्याला जसा पाहिजे तसा. बर करतो काय? काय करतो विष्णू? आ काही करतो. काय विष्णू काय करतो? काय करतो? काही करतो. चांगलंच करतो का? नाही नाही, वाईट बी करतो. किती वाईट करतो? टोकाचं करतो. चोऱ्या करतो का? आ चोऱ्या करतो का नाही करीत? नाही करी. आ विष्णू चोऱ्या करतो का नाही करीत? काल्याच्या कीर्तनात कशाचं शिलंगणाचं का शिमग्याचं वर्णन आहे? रांगत रंगणी चोरी. म्हणजे विष्णू चोऱ्या करतो का नाही करीत? करतो. मारामाऱ्या करतो का? आता माना हल्ल्या माणसं मोकळी झाली. आता मारामाऱ्या करतो का? करतो. व्यभिचारासारखी टाकाऊ क्रिया करतो. राहिलं काय खाली आता? काय म्हणून विष्णू काय करतो याचं उत्तर काय? काही करतो. करू नाही ते बी करतो. हा, पण त्याची एक विशेषता आहे. काय? सर्व करतो पण कशात गुतत नाही. हे गोंडच गुण आहे त्याचा. बोलणं कळायले का? त्याचा गोंडच गुण कोणता? सर्व करतो पण कशात गुतत नाही. मग मला सांगा, घोटाळे वाईट आहेत का गुतणं वाईट आहे? एकच बोला. शाबास जगताप महाराज. गुतणं वाईट, अगदी बरोबर. घोटाळे वाईट, घोटाळे गुतला तर घोटाळे वाईट. नाही सापडल्यावर, नाही सापडल्यावर घोटाळे वाईट कोण म्हणतो? काय ताकद आहे? गुतला तर वाईट. म्हणून तो बाबा सर्व करतो पण कशातच गुतत नाही. त्याची खूबी आहे. तुकोबराय सांग, ब्रह्मन लिंपे त्यामय कर्मा कर्मा वेगळे, कर्मा कर्मा वेगळे, कर्मा कर्मा वेगळे. ब्रह्मणा वेगळे, ब्रह्मा वेगळे, ब्रह्मा वेगळे, ब्रह्मन लिंपे त्या मैळे कर्म अकर्मा वेगळे. कोणत्याही थरातली कर्म करू द्या त्यांनी, कशातच काय होत नाही, ती गुतत नाही. ब्रह्मन लिंपे त्या मैळे कर्म अकर्मा वेगळे. सर्व कर्मा कर्मापासून बाजूला राहतो. करतो सर्व पण आंगलं टिक येऊ देत नाही. किंमत कशाला आहे? मग किंमत कशाला आहे? करण्याला का अंगलटी येण्याला? अंगलटी येण्याला आहे ना. अंगलटी नाही आल्यावर काही करू द्या, काय अडचण आहे? अंगाला काही लावून घेत नाही महाराज. ही त्याची खूबी आहे. करतो सर्व. भगवान सांगतात, नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फल स्पृहा. काय शब्द आहे? नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा. मी त्या कर्मात लिप्त होऊन राहत नाही आणि मी केलेली कर्म न फले स्पृहा,
ती फळालाच येत नाहीत. फळाला आल्यावर पुन्हा डबल बेरूपात उगवतील. फळाला आली तर बिरूपात उगवतील. न मे फले स्पृहा, मे कर्म न स्पृहा न फले. त्याला फळ येत नाही, ती उगवतच नाहीत कर्म. कारण त्याची कर्म कसली आहेत? जन्म कर्म च मे दिव्यम मेवम यो व्यक्ती तत्वतः. भगवान म्हणतात, अर्जुना माझा जन्म बी दिव्य आहे आणि माझी कर्म बी दिव्य आहेत. तो सर्व करतो पण कशातच काय होत नाही, गुतत नाही. कोण? विष्णू. मग विष्णू काय करतो याचं उत्तर काय? काही करतो पण कशात गुतत नाही, अंगाला काही लागू देत नाही. जसा विष्णू सर्व करून अंगाला काही लावून घेत नाही, अंगाला काही लागू देत नाही, ठीक विष्णुदास पाप पुण्य अंगे नातळे नातळे त्या पाप पुण्य अंगे नातळे त्या पाप पुण्य अंगी नातळे त्या नातळे त्या पाप पुण्य अंगी नातळे झुंजारते का विष्णुदास जगी झुंजारते का विष्णुदास जगी झुंजारते का विष्णुदास जगी झुंजारते को विष्णुदास जगी झुंजारते का विष्णुदास जगी झुंजारते का विष्णुदास जगी झुंजारते को विष्णुदास जगी झुंजारते को विष्णुदास जगी पाप अंगी नातळे त्या पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंद हसनी गोविंद शयनी गोविंद हसनी गोविंद शयनी गोविंद हसनी गोविंद शयनी गोविंद हसनी गोविंद शयनी पाप पुण्यांगी जासिया पाप कसं आहे? विष्णू जसा सर्व करून अंगाला काही लागू देत नाही, तद्वत विष्णुदास देखील विष्णू प्रमाणे सर्व करतात काय, पण अंगाला काही लागू देत नाही. पाप पुण्य अंगी नातळे त्या निरूप फागुने दुपा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागूनी दुपाप पुण्य अंगा. कसं आहे बघा, पाप पुण्य त्याचे धरून शक्य अंग पाप पुण्य त्याचे धरून शक्य अंग पाप पुण्य त्याचे धरून शक्य अंग भक्ता श्रीरंग सदा साय भक्ता श्रीरंग सदा साय भक्ता श्रीरंग सदा साय. पाप पुण्य त्याचे धरून शक्य अंग भक्ता श्रीरंग सदा साय.
पापन पुण्य त्या भगवत भक्ताच्या विष्णुदासाच्या अंगाला धरीतच नाही. काय पाप पुण्य त्याचे धरू न शके अंग, अजिबात अंगाला लागत नाही. मग त्याच्यामुळं विष्णू जसा सर्व करून अलिप्त राहतो, तशी ही विष्णुदास सर्व करून कशी राहतात? अलिप्त राहतात. अंगाला काही लावून घेत नाही, करतात सर्व. काय सत्यवादिकारी संसार सकळ, सत्यवादिकारी संसार सकळ, सत्यवादी करे संसार सकळ, सत्यवादी करे संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकळ. प्रकार पाडले नाहीत. काय सर्व थरातला संसार करतो, पण अलिप्त कमळ जळी जैसे. काय तो कर्मे करी सकळी, परिकर्म बंधा नातळी, जेवी जळी जळेन शिंपे पद्मपत्र विढाला विढाला. कितीही दिवस कमळाचं पान फूल पाण्यात राहतं, पाण्यातून काढलं की मोकळं कोरडं निघतं, अंगाला काही लावून घेत नाही. म्हणून दृष्टांत दिलाय पद्मपत्र मिवांभसा. काय सर्व प्रकारची जरी कर्म त्यानं केली तरी कशातच गुतत नाही, अंगाला काही लावून घेत नाही. पाप पुण्यांगी नातडी त्या अलिप्त राहत. काय किंवा दुसरा दृष्टांत दिलाय, तुका म्हणे स्फटिक शिळा नाही मिळू येत रंगा. स्फटिक नावाचा मणी असतो, सरस्वतीची आवडीची माळ आहे. हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां. ती स्फटिक नावाचा मणी असतो. तो ज्या कलरवर ठेवला, हिरव्यावर ठेवला की हिरवाच दिसणार पूर्ण, लाल लालच, पांढरा पांढरा. ज्या कलरवर ठेवील 100% त्याच कलर सारखा दिसणार, आणि बाजूला काढला की पुन्हा कोणताच कलर अंगाला लावून घेत नाही. काय तुका म्हणे स्फटिक शिळा नाही मिळू येत रंगा. त्यानं सर्व जरी कर्म केली तरी तो कशातच गुंतत नाही. ही त्याची खूबी, ही विशेषता आहे महाराज. काय वास्तविक तो करीत नाही असा थर नाही. आपण जेवढ्या क्रिया करतो ना, ते सर्व क्रिया ते करतात. पण सर्व जरी केलं तरी शब्द ऐका, नैव किंचित करोमि युक्तो मन्ये तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नस्नन् गच्छै स्वपै स्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. 5व्या अध्यायातली भाषा आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, पश्ये पाहतो, शृण्वन ऐकतो, नस्नन नाकानं श्वासोश्वास घेतो, गच्छन चालतो. काय म्हणजे आपल्या सारख्याच सर्व क्रिया विष्णुदास करतो.
काय काही बदल नाही त्याच्यात. पण विशेषतः काय, नयेव किंचित करू मी, सर्व करून देखील नयेव. संस्कृत मध्ये येव त्याचा मराठीत अर्थ होतो च. न म्हणजे नाही, येव म्हणजे च, अर्थात नाहीच. सर्व करून काहीच केलं नाही अशी बिल आहेत त्याची. ज्ञानोबरायची भाषा ऐका त्या श्लोकावर. ज्ञानोबराय म्हणतात, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐक तू आहे, परी सर्वथा तेथीचा नोहे हे नवल देखे. पाहतो, ऐकतो, खातो, फिरतो, सर्व क्रिया करतो, पण त्यानं करून बी त्याच्या नावावर बिल पडत नाहीत. काय करूनही त्याच्या नावावर ती पाप आणि पुण्य त्याच्या अंगाला धरीतच नाही. एक औषध मिळतोय, औषध बर का, एक औषध मिळत. ती औषध जर अंगाला लावलं ना, बेटायमाला जाऊन देखील आग्या मोहळ उठवायचं. साध्या मोहळाचं तर सोडून दे. काय आता खरे मोहळ दुपारी झाडतात का सकाळ संध्याकाळ? सकाळ संध्याकाळ उठवल्यावर चावत असते मोहळ. पण बेटायमाला जायचं, किती वाजता जायचं, डायरेक्ट आग्या मोहळ उठवायचं. हा, फक्त ते औषध अंगाला लावून जायचं. ते औषध अंगाला लावलं, एकही माशी अंगाकडे येत नाही, टचच करीत नाही. कसलं बी आग्या मोहळ असो, अजिबात ते औषध लावावं लागतं. तसंही तो सर्व प्रकारची कर्म करतो, पण अंगाला काही चिटकत नाही त्याच्या. काय पाप पुण्य अंगी नातळे त्या, ही त्याची विशेषता आहे. आणि आपलं कसं आहे, अहो न करून बी नशिबाला येत आहे का येत नाही? बोला. माणसं म्हणतीत ना, का महाराज आपण कुणाचं काय केलं पण नसलेलं नशिबाला आलंय किंवा आता असं असतंय का नसतंय आपल्यात? असं बोलतेत का बोलत नाहीत माणसं? आणि होतंय बी ना तसं. खुनशीपणानं माणसं म्हणतील, कुणाचं का कुणी मरणात त्याचं नाव घे, तुला काय करायचं? पीळ काढायचं असल्यावर खुन्नस जर असेल, उग नाव घे तुम्हाला, मी म्हणतो तेवढं काम कर, बाकीचं मग मी पुन्हा दूध काढायचं काय खीर काढायची ती मी बघतो त्याच. हा, आणि नसल्यालं नाव घेतल्यावर पीळ निघतो का नाही निघत? खून खटल्यामध्ये एखाद्याचं नाव विनाकारण घेतल्या त्यानं कुठं बी म्हणू द्या मी सप्त्याला होतो, इथं होतो, इथून करून सप्त्याला गेलाय म्हणते. कस करायचं? मग एकदा पीळ काढायला लागल्यावर ते कच्चा पीळ काढीत नाही. बरगाडी ना बरगाडी नीट करते. नसलं तरी माणूस म्हणतोय केलं होतंय बाबा, काय नका मारू आता. म्हणजे न करता आपल्या नशिबाला, आणि त्यांनी करूनही अलिप्त राहतात, ही सर्वात मोठी विशेषता आहे. पाप पुण्य अंगी नातळी त्या, त्याला एकच आहे. कसं आहे हे बघा, भांडण सर्वसाधारण माणसाला सिंगल भांडण आहे. साधारण जे माणसं आहेत ना व्यवहारामध्ये सिंगल भांडण आहे. पारमार्थिक माणसाला डबल भांडण. पारमार्थिक माणसाला डबल भांडण आहे. तुकोबाराय सांग, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जन आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्र दिवस महायुद्धाचा प्रसंग, रात्र अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग
आणि मन रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जन आणि मन बाहेर जन आणि आतून मन महाराज कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तर लोक नाव ठेवतात का ठेवत नाहीत बोला ठेवतात का ठेवत नाहीत ठेवतात अहो ज्याला मर्यादान पुरुषोत्तमन असली विशेषण आहे कसली विशेषण मर्यादा पुरुषोत्तम कुणाला प्रभू रामचंद्राला म्हण एक पत्नी एक वचनी एक बाणी एवढा मर्यादेचा भोक्ता अवतार झाला पुरुषात उत्तम पुरुष म्हणून त्याची ख्याती आहे एवढी गोंडस विशेषण आहेत तरीही त्याला नावं ठेवली का नाही बोला एवढा मर्यादेचा भोक्ता असलेला राम त्याला काही नाही महाराज एक माणूस बायकोला मारता मारताच म्हणला तुम्हाला काय समजीलस मला काय दाशरथी पुत्र राम समजेलास का 6 महिने दुसऱ्याच्या ताब्यात राहिलेली बायको घरात घ्यायला असं गद्देशी कुत्र्यानं पीठ खाल्ल्यासारखं माणसं बोलतीत का नाही बोलत बोलतेत का बोलत नाहीत बोलतेत अरे 6 महिने दुष्टाच्या ताब्यात राहिली पण घरात घेताना अग्नी परीक्षा केली कसली परीक्षा अग्नी परीक्षा मेहरबानी ती आता नाही आता नाही ती परीक्षा महाराज असा अग्नी पेटवलाय सीतेने एका शब्दात सांगितलं माझ्या मानस पटळावर मनोरूपी पटावर प्रभू रामचंद्राच्या अतिरिक्त यत्किंचितही एखादी छवी जरी उमटून गेली असली तरी या अग्नीनं मला खुशाल जाळावं काय महाराज त्या सीतेच्या पदराचा धागा सुद्धा शिवला नाही कुण अजिबात नाही अग्नीत सीता उभी राहिली प्रत्यक्ष नक्षिकांत शरीराला तर लांब राहिलं पण महाराज लुगड्याच्या धाग्याला सुद्धा अग्नी टच करू शकला नाही आता एवढी अग्नी परीक्षा केल्यावर पुन्हा वच दिशी बोलावं का बोला तरी बोलला का नाही बोल मग माणसं बोलतेत का नाहीत बोलत बोलतेत त्यामुळं बाहेर जन आणि आतून मन ही रात्रंदिवस भांडण चालू आहे बर माणसं कुणाला बोलत नाहीत तुम्ही कुठल्या बी गावचा एक माणूस दाखवा ह्याला बोलत नाहीत म्हणून त्याला बोलणारी माणसं वेगळी असतील वेगवेगळ्या क्वालिटीची माणसं आहेत काय समजा आता एखादा माणूस म्हणतो ब्रह्मचारीच राहायचं आपल्याला आणि अख्खं जीवन देवासाठी खर्च करायचं असा त्यागी जीवन जगायचं असा निर्धार करणं वरचेष्ट आहेत काय वरचेष्ट आहेत का नाही महाराज ब्रह्मचर्यासारखं खतरनाक व्रत धारण करून एवढा मोठा त्यागातून देवाची सेवा करणं कमी काही सहजच माणसं म्हणतील कशाला लग्न करील बरं एखादा म्हणतो नको बाबा आपल्यावर शितोडा नको अपवाद म्हणून एखादं काय करतंय लग्न करून राहत सरळ माणसं म्हणतील मातलं होतं लग्न करू जाता म्हणती हा मातला अन्न करिता झाला नपुंसक कसं वागल्यावर बरं राहील लोक तैसा ओक धरिता धरवेना आभक्ता जिरेना संत संग समाजात काही माणसं अशी आहेत महाराज बाणेदार माणसं
कसली माणसं आहेत? इज्जतदार, वजनदार, बाणेदार माणसं आहेत. शेजारी जरी सासरवाडी असली तर काही कार्यक्रम असला तरच जाणार, अन्यथा अजिबात. शेजारी बी असू द्या महाराज, वजन राखून राहणार. हे बाणेदारपणाचं लक्षण आहे. ती सासरवाडीतली माणसं म्हणते ती पाहू नका, ती काही माणूस आहे का हो? निवळच दगड आहे. आणि ती दुसरा आत्यानं तर उंबरटा उघळेला हो, रोजच रोजच मी इथंच आहे, पडूनच आहे. कस करायचं आता? भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठूर, आणि येता जाता घर बुडविले. कसही वागलं तरी समाज नाव ठेव. आता एखादा माणूस अशी सप्ती वगैरे असली, नको बाबा एवढी महाराज लोक सांगायले चांगलं नाही, खाणं पिणं चांगलं नाही, आपण आता माळच घालायची. घातली माळ, मग माळ घातल्या बरोबर त्याचे लंगुटियार दुसऱ्या दिवशी भेटतो. काय काय तू आहे? आर बळून टाकून द्यावी त्या. काय म्हणजे चांगलं केलं तरी बी लोक पुन्हा वरून म्हणणार माळ घालील नाही तर काय चावना गेले कशाला काय. म्हणजे कसं बी वागलं तरी समाज नाव ठेवतो, जग जाहीर आहे. मग बाहेर जन आणि आतून मन, स्वाभाविक आहे. मग बरं बाहेरलं भांडण जड आहे का आतलं? आतलं भांडण जड आहे महाराज. बाहेरच्याला आपला बॅकग्राऊंड माहित नसतो, त्यामुळं दमादमात रान कव्हर करता येते. बाहेरच्याला आपलं माहित नसते ना किती पावर काय कमी जास्त, म्हणून दम देता येत. काय असं जरा वजनात बोललं की माणसं म्हणजे जाऊ द्या बाबा, द्या सोडून नसलेलं. हा असं माहित नसते ना माग काय किती काय, मग जाऊ द्या म्हणते द्या सोडून असं. पण घरातल्याला टोटल बाड माहिती असल्यामुळं, म्हणून किती बी लांबक्या मिशा राखा आणि कसले बी कले राखा, तू पण लाव लाव मिशा पिळवा, घरी दम चलतो का? त्या मिशामध्ये काय पावर आहे घरच्याला माहिती का नाही माहिती. म्हणून मिशात पिळवायचे असलं तर तिकडं पटांगणाला जायचं आणि पिळवीत बसायचं. घरी दम घेतील का? अजिबात नाही. तिकडं गाव झुकून नमस्कार करतोय त्याला, जी बाबूजी जी जी. घरी गेला म्याव, आवाज बंद. हा कसल्या बी मिशा राखू द्या, कसला बी खाकूर आणू द्या, माणसाला खाकरायचा नाद आहे उगा दम टाकण्यासाठी. घरच्यानी ह्या खाकरातला आवाज ओळखीलाय, मिशातली पावर आहे, सर्व माहिती. घरची टोटल ओळखून आहे, त्यामुळं दम द्यायचा असला तर एकट्यानंच पटांगणाला जायचं. घरच्याला माहिती का नाही माहिती. आतून भांडण कुणाच आहे? मनाच. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. कसं आहे बघा, मन म्हणजे अति विचित्र आहे महाराज, नुसतं विचित्र नाही, अति विचित्र आहे. आता माणूस कसा आहे, माणसाची जवानी नावाची जी अवस्था आहे ना, ती धडधडीत आंधळी आहे. जवानी कसली आहे? आंधळी आंधळी. ती कुणावर धडकायले का त्याच्यावर येऊन कुणी धडकायले त्या येड्या जातीला कळत नाही. जवानी कसली? आंधळी आंधळी. आणि जवानीमध्ये त्या जवानीच्या काळात माणसाकडून भलतच काही बी कुटाणा काय होतो का? होत नाही, आंधळी असल्यामुळं. मग त्या जवानीच्या काळात झालेल्या कुटाण्याच्या कॅसेटी मन लपवून ठेवतंय. काय करतंय? लपवून ठेवतंय.
अंगात रग असेपर्यंत एक बी कॅसेट बाहेर काढत नाही. आणि एकदा माणसाच्या अंगातली रग कमी झाली आणि माणूस फाउंडेशन सहित हालायला लागला की त्याला एकट्यालाच जवानीच्या कुटाण्याच्या कॅसेटी मधल्या मध्ये दाखवितोय. पण मला बरेच दिवस कळत नव्हतं म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्याला पाणी काय येतंय. ही मधल्या मध्ये कॅसेटी बघून काय कुटाणाव काय जवानीत केलेल्या त्या कुटाण्याच्या कॅसेटी एकटंच मन असताना मधून दाखवत. मग माणसाला मरणच पाजरता लावतो. नंबर 1 बिलिंदर आहे कोण? मन. मग ह्याला पर्याय काय? ह्याला पर्याय एकच. बघा, नाकन कानन डोळेन कुठं हातन पाय ही सांग का मी गिरायक. 10च्या 10 इंद्रिय कसली आहेत? 10 म्हणलं की चालणारी गिरायक. ह्या सर्वाचा बॉस कोण? मन आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, मुख्य मन आहे. ती मन काय त्यांना जसं सांगेल तशी ही नाचत. हा, इतकं विचित्र आहे महाराज. ह्या इंद्रियामध्ये हमेशा बैठकीला असते आणि इंद्रियाला एकही चांगली गोष्ट आवडत नाही. हिताशी जे जे निके ते त्या इंद्रियाशी सदाची दुःखे. इंद्रियाला हमेशा चांगल्या गोष्टीचा दुःख वाटत. आता अभ्यास करणं चांगलं का वाईट? अभ्यास करणं चांगले का वाईट आहे बाळा? चांगले. बर, मनातून मनाला खेळ आवडतोय का अभ्यास? खरं बोलायचं आपल्यात. लपून कसं जमतंय? खेळायचं जास्त आवडतंय का अभ्यासाचं? खरं बोलायचं. जास्त काय आवडतंय? खेळायचं आवडतंय. अभ्यासाला त्यानं ठरविलं बी काय इतक्या वाजता उठायचा ना असा अभ्यास करायचा. त्या असा ठराव केलेला ठरावावर मन स्वतः सह्या करतंय. चांगले चांगले म्हणतंय. त्या बैठकीला नाही काही दुखवीत त्याला. ती लगेच कोणी बी असो. समजा आता एखाद्या माणसानं ठरविलं, आता एखाद्या विद्यार्थ्यानं ठरवलं मी 4 म्हणजे 4 वाजता उठणार आणि एवढा अभ्यास करणार. ती संध्याकाळीच मन जिबेला फोन करतंय. हॅलो कोण? मी जीभ बोलती. हा, मनोराज बोलता हूं मी. ते गोडाऊन फुल झालं पाहिजे. मग साध्या अन्नात चव येणार. आणि एकदा चव आल्यावर माणूस उचलत्या हाताने चलत का नाही चलत? अहो, एकदा टोटल गुड्या उकलल्या आणि एकदा ठासून पोत भरल्यावर पहाट उठत वेळती. हा, अहो कसला आला राम राव द्या नाही ते गेला लांब राव द्या, कसला बी लाव द्या, त्याच नरड दाबतय ही झोपीत उठून. पण उठत नाही, मनच उठू देत नाही त्याला. म्हणजे नंबर 1 खोडील गिरायक. जरी एखाद्यानं आता एवढ्या माणसात ठरविलं बाद झालं गडे, आता झालं ती गंगेला वाहिलं, इथून पुढं आता माळच घालून टाकायची आपल्याला, न गस्तातला मार्ग, असं ठरविलं आणि निघाला धाडसानं की जीभ म्हणती हेलो मनोराज जी, वो माला धारण करने के चक्कर में पड़ा हुआ है. अरे चिंता मत करना, मैंने भी साइन कर दी उस पर, लेकिन वो इन दिनों में ऐसा थोड़ा बहुत होता है. ये सूखे दिन होते हैं, बरसात के दिन में मैं आराम से निकाल दूंगा, चिंता नहीं. पावसाळ्यात सर्दी झाली, सर्दी राहिना गेली की जोडीदार म्हणते अरे आपल्याला नसते रे तसलं जमत. काढतय का नाही काढीत? हा, मग ही सारी कुटाळकीचं काम मधून कोण करायले? एकट मन करायले. मग ह्याला पर्याय महाराज, या शरीरातला राजा आहे तो. कोण आहे तो? मनुराजा एक देहपुरी. आता मला सांगा,
राजाच्या विरोधात जाऊन आपण सक्सेस होऊ का? हा, या शरीरातली पूर्ण पॉवर त्याची आहे. प्रत्येक सोसायटी मध्ये ह्याचा हात आहे. काही सोसायटीचे चेअरमन आहे, मेन बॉडी मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर मधला एक डायरेक्टर आहे, जिथून टोटल फायली मंजूर होतात. त्या केंद्रातलं ही मेन बॉस आहे. त्याच्या सहीशिवाय एक बी फाईल मंजूर होत नाही टोटल. आणि त्याच्या विरोधात जायचं. बरं, त्याच्या मनावर सोडलं तर मनू मार्गे गेला तो तेथे मुकला. असलं विचित्र. मग ह्याला पर्याय काय? अहो, ही चिल्लर नाही महाराज. शरीरातली टोटल यंत्रणा ह्याच्या हातात आहे. मनाच्या विरोधात जाऊन सक्सेस. बरं, नंबर 1 धोकाधडीचे मनाजी पाटील देहगावचा. विश्वास धरू नका याचा, घात करील नियमाचा, पाडील फाशी. नंबर 1 धोकाधडीचे गिराईक. चांगल्या चांगल्या माणसाने धुळीला मिळविले. कुणा मनानं? तुका म्हणे येणे बहु नाडिले शहाणी. मग ह्याला पर्याय काय? ह्याच्या विरोधात जाऊनच परमार्थ करावं लागल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण मनाच्या विरोधात जायचं म्हणजे एवढा मोठा राजा शरीरातला, राजाच्या विरोधात जाऊन सक्सेस होणं काय सोपं वय? पण हे बघा, एकतर मोठ्या बरोबर खटकू नये. काय? मोठ्या बरोबर खटकू नये. खटकत असेल तर शेकडो वेळाला मनधरण्या करायच्या, हात जोडायचे. हे बघा बाबा, तुम्ही मोठी आहेत आणि आम्ही तुमच्या सावलीला वाढलेली आहेत. आता आज पंजापासून आपलं चलत आले. उग पोरासुरी काय द्या सोडून, उगा असं आयडियानं युक्तीनं मोठ्या पुढे लवचिकता घ्यायची. का? मोठ्याच्या मुसांडीचं नाव आहे रानडुकराची मुसांड. काय? त्या जातीला कंपनीतूनच रिव्हर्स गिअर नसतो. कुणाला? कुणाला? रानडुकराला. मग मोठ्याच्या टकरीला आपण टिकणार आहेत का? नाही. बरं, मोठ्याचे जगभर हात असते, त्यांच्याकडे सुपारीचा कार्यक्रम असतो. फोडायचा नाही, सुपाऱ्या द्यायच्या म्हणा. मग आता सुपारी द्यायचे कार्यक्रम त्यांच्याकडे असते, आपण टिकणार आहेत का? पण मनाच्या विरोधात गेल्याशिवाय पर्याय नाही परमार्थामध्ये. पक्क लक्षात ठेवा. मग एकच, मोठ्याला समजून सांगून सही सलामत लवचिकता घेऊन नम्रता घेऊन ऐकतच नसेल आणि बघायचीच म्हणून बसला असेल तर मग एकच लक्षात ठेवायचं. काय? जन्मदाते आई वडिलाला विसरायचं, बायका पोराला विसरायचं, घरादाराला विसरायचं, प्रसंग आल्यावर जेवायला विसरायचं, टाइम पडल्यावर झोपीला विसरायचं, पण हात्याराला विसरता कामा नये. काय? 12 महिने 24 तास. नानोबरायची भाषा आहे. समर्थेसी वैर जया पडले हाड खाईर, तो जैसाष्ट ही पहार शस्त्रवर जोनी घापे. मोठ्या बरोबर खटका उडालाय ना, मोठी कुटुंबी झळ पोहोचू शकतात. म्हणून कुणालाही विसरायचं, पण हात्याराला विसरता कामा नये. का? मोठ्या बरोबर खटका उडाला. मोठ्याने सुपारीचा बी कार्यक्रम ठेवला महाराज, तर सुपारी घेणाऱ्या टोळीला फक्त एवढं कळावं, काय त्याच्याकडे अडकीत आहे म्हणून. काय? त्याच्याकडे अडकीत आहे. कायमच आल्यावर तो बी 150चा भोगा करू शकतो, पण त्याला हत्यार जालिम लागते. उग मुंडका हत्यार कामाचं नाही. त्याला हत्यार कसं असलं पाहिजे? हत्यार जालिम असलं पाहिजे.